मी लोणावळ्यात माझं शिक्षण झालेलं आहे. त्याच्यानंतर पॉलिटेक्निक डिप्लोमा केला. ग्रॅज्युएशन करून एका NGO साठी काम करत होते आणि हे सगळं करत असताना मी भारतीय जनता पार्टीचं तेव्हा काम करत होते. आणि असंच मी जे माझं स्ट्रगल करत होते त्यात मला असं वाटलं, कारण की माझं मॅथ्स, सायन्स, इंग्लिश चांगले सब्जेक्ट्स होते, तर मी ट्युशन क्लासेस घ्यायचे. पण त्याच असं मला जाणवलं की माझ्या आसपास राहणारे जे छोटी छोटी वस्ती आहेत तिथली मुलं मुली छोट्या छोट्या मेडिकल दुकानात म्हणा किंवा चपलाच्या दुकानात काम करत होते. तर तेव्हा मी एक बॅच अशी ठेवली होती जेव्हा मी त्यांना फ्री ट्युशन द्यायची. तर समाजकार्याचा जो एक छोटासा प्रयत्न माझा तिथूनच सुरुवात होती. आणि NGO साठी काम करत असताना मला स्कॉलरशिप मिळाली आणि मी इंग्लंडला गेले. तिथे मी MBA HR केलं सायकोलॉजीमध्ये आणि तिथे माझी हजबंडशी म्हणजे अभिजित येळगावकर त्यांची भेट झाली. आणि डेस्टिनी असेल की लग्न करून पण मी अशा हार्डकोर BJP फॅमिलीमध्ये आले की डॉक्टर दिलीप येळगावकर जे BJPचे पहिले आपले आमदार आहेत साताऱ्यात, जे BJPचा झेंडा घेऊन घराघरात सायकलीने चालत जाऊन त्यांनी BJPचा प्रचार केला आहे आणि खूप जास्त मतांनी ते निवडून आले होते. आणि परत जी BJPशी तुटलेली नाळ होती ती माझी परत जोडली गेली साताऱ्यात येऊन. आणि आज तुम्ही जर बघितलं तर भारतीय जनता पार्टी जे आहे सगळ्यात मोठा देशाचा आपला पक्ष आहे, ताकदीचा पक्ष आहे. एवढ्या छान योजना त्यांनी आणलेल्या आहेत. आणि जसं माझं जे समाजासाठी काहीतरी करायची एक छोटंसं हे होतं प्रयत्न, ते मी साताऱ्यात येऊन पण परत सुरू केलं. आणि ह्या वेळेस तर माझ्याकडे एक राजकीय वारसा पण होता, सामाजिक एक विचारधारा होती आणि सपोर्ट होता फॅमिलीचा. त्याच्यामुळे माझे छोटे छोटे इथे चांगले कार्यक्रम किंवा लोकांसाठी एज्युकेशन फील्डमध्ये असतील, विमेन एम्पॉवरमेंट असतील किंवा असे बरेच पूर आला त्यांना मदत करणं. कोरोनामध्ये मी भरपूर काम केलेलं आहे. पावसाळ्यामध्ये जेव्हा पाणी खूप गेलं होतं तर साताऱ्याचं एकही झुग्गी वस्ती असे नाहीयेत जिथे मी कंबल वाटप केलं नाही. म्हणजे माझ्या वतीने जे काही मी प्रयत्न करू शकत होते ते सगळे मी लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. आणि या अनुषंगाने माझं काम गेले 10-12 वर्ष दोन्ही महाराज साहेबांनी बघितलं आणि त्यांचा एक विश्वास झाला की हे एक चांगलं समाजासाठी. आणि त्यात शिक्षण आणि घरचं हे वारसा हे सगळ्याच गोष्टी ताकदीने माझ्यासाठी मदतीला आल्या. त्याच्यामुळे त्यांनी मला इथे माझ्या प्रभागामध्ये ओपन व्हायला पडलं आणि त्याच्यामुळे त्यांच्या विश्वासामध्ये त्यांनी मला ते उमेदवारी दिली. आणि समाजासाठी हे बघा, ते राजकारण असेल किंवा काही असेल पण शेवटी तुम्हाला काम कोणासाठी करायचं, जनतेसाठी करायचं. त्याच्यामुळे राजकारण हे माध्यम आहे, हे प्लॅटफॉर्म आहे जी तुमच्या कामाला एक ताकद देते लोकांपर्यंत पोहोचण्याची. आता सरकारने एवढ्या योजना आणलेल्या आहेत, या सगळ्या लोकांपर्यंत पोहोचवायच्या आहेत. अशा माध्यमातून मी म्हणूनच मला वाटतं उमेदवारी दिली माझं काम बघून. पण खरं तर आता साताऱ्यात आम्ही फिरतोय प्रभागामध्ये, खरं तर काही लोक तुम्हाला विरोध करतायत, मात्र त्यांना तिकीट न मिळाल्यामुळे त्यांची आता हे चालली आहे चलबिचल. नेमकं काय कारण आहे नाही, याच्यात दोन विषय मी सांगेन. एक तो अंगूर न मिले अंगूर खट्टे, तर त्यातले काही लोक आहेत की ठीक आहे त्यांना तसं झालं असेल, मे बी त्यांना पुढे जे काही चांगले काम करणारे खूप लोक होते पण पक्षाने काही विचार करून त्यांना हे केलं असेल तर त्यांना नक्कीच मोठी ताकद देऊन पुढे काहीतरी ऑपॉर्च्युनिटी नक्कीच देतील. पण जे बाकीचे आहेत ते उगाच टीका टिप्पणी जे करतायत त्यांचा अभ्यासाचा अभाव मी म्हणेन. कारण की काय, आधी सदर बाजार हा एक वॉर्ड होता पण आता नगरपालिका हद्दवाढमध्ये त्याच प्रभागात म्हणजे त्याच वॉर्डमध्ये पीरवाडी हा ऍड झालेला प्रभाग आहे. त्याच्यामुळे जरी मला इथून उमेदवारी दिली नसती तरी दोन्ही उमेदवार सदर बाजार ते दिले नसते. एक त्यांच्या माध्यमातून सदर बाजारमधून, कारण की आपल्याला 6,000 लोकांपर्यंत पोहोचायचं आणि ते एका माणसाला शक्य नाही. एक महिला प्रतिनिधी आणि एक पुरुष प्रतिनिधी अशा माध्यमातून 2 उमेदवारी दिली गेली. आता माझ्या एरियामध्ये वॉर्ड नाही म्हणून वॉर्ड आता झालाय पीरवाडी सदर बाजार. मग त्या लोकांना हे लक्षात येत नाही जी लोक हे टीका करतायत की सदर बाजारचा उमेदवारी देण्याचा प्रश्न येतच नाही. जर सदर बाजार मधून लोकल एक दिलेला आहे प्रतिनिधी तर एक पीरवाडीमध्ये असलाच पाहिजे आणि देणारच, असा विषय आहे. पण ताई आता प्रभागामध्ये थोडा स्लम एरिया आहे, थोडा स्टँडर्ड एरिया आहे, पण या भागामध्ये जे सर्वसामान्य कुटुंबातल्या महिला आहेत अशा महिलांसाठी तुम्ही काय असं नियोजन ठेवलं? हे बघा काय, सगळ्यात प्रथम जर तुम्ही कोणाला, आता मी एवढा प्रभाग माझं 2-2 राऊंड झालेत
1 to 1 लोकांना भेटून झाली. कारण की माझं काम जुनं आहे, तर माझा चेहरा लोकांना नवा आहे. काम तर मी खूप वर्षापासून करते, पण हे जे इलेक्शन किंवा मी असं काही हे केलेलं नाही, त्याच्यामुळे मी घराघरात नाहीये, मी मनामनात आहे. त्याच्यामुळे लोकांपर्यंत आता लोकांशी बोलत असताना ऍक्च्युली त्यांची डिमांड जर तुम्ही बघितली की नगरपालिकेच्या माध्यमातून तुम्ही काय सगळ्यात पहिलं काम करू, त्यांच्या मूलभूत गरजा आधी आहेत. गटर ड्रेनेज सिस्टम असतील, पाणी असेल, आरोग्य असेल, पाईपलाईनचा विषय असेल, रस्त्यांचा विषय असेल, झाडांचा विषय, कुत्र्यांचा विषय, असे छोटे छोटे आधी, छोटे काय हे मोठेच आधी खूप इम्पॉर्टंट विषय आहेत. तर ह्या विषयांवर काम करणं जास्त महत्वाचं आहे. त्याच्यानंतर जसं मी सांगितलं की एवढ्या मोठ्या पक्षाची जर मी महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष असेल महिलांची, तर नक्कीच मी महिलांचा विचार आधी करणार. आता लाडकी बहीण योजना तर आता सगळ्यांना घराघरा मनामनात बसलेलीच. आधी सगळे म्हटले होते 2 महिन्यात बंद पडेल, 3 महिन्यात, पण ती बंद पडली का? नाही. तर अशा भरपूर योजना आहेत सरकारच्या. केंद्रात आपली सरकार आहे, राज्यात आपली सरकार आहे, आणि ही नगरपालिका इलेक्शनची ही प्रशासकीय एक हे आहे, सिस्टम आहे. आणि ह्या योजना कधी मिळतात? जेव्हा आपली सरकार सत्तेत असते. आता ह्या दोन्ही आपल्या सेंट्रलला म्हणा, राज्यात म्हणा किंवा केंद्रात म्हणा, आपली सरकार असल्यामुळे नगरपालिकामध्ये मी हक्काने आणि एक रिस्पॉन्सिबिलिटी ह्या सगळ्या योजना जाणू शकतो. तर मला खूप त्या गोष्टीचा विश्वास आहे की नक्कीच महिलांसाठी मी खूप चांगल्या गोष्टी माझ्या प्रभागात आणणार. प्रभागात काय, मी तर म्हणेन सातारा जिल्ह्यात. काही सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक महिलांचे आम्हाला मेसेज येत आहेत की हा सगळ्या गोष्टी ठीक आहेत, पण आज महिलांच्या रोजगाराबरोबर काही महिला अशा आहेत की ज्यांचे मिस्टर वारलेले आहेत, त्यांना कुठलाच आधार नाहीये. अशा महिलांसाठी जे उमेदवार उभे आहेत ते काय करणार आहेत, त्यांना प्रश्न विचारा. तुम्ही काय सांगाल त्यावर? नक्कीच. मी आता जर तुम्ही बघितलं, हा फरक असतो जर उमेदवार तुमचा सामाजिक ह्याच्याशी जोडलेला असेल तर त्याचे विचार, त्याचे अप्रोच, त्याचे स्ट्रॅटेजीज वेगळे असतात. आणि त्यात तो सुशिक्षित असेल तर अजून जास्त आहे. की आता जर तुम्ही मोबाईलचा वापर बघितला तर असं ज्यांचं शिक्षण झालेलं नसेल त्यांनाही मोबाईल वापरतात. सो घर बसल्या मी अगदी मोठ्या मोठ्या आश्वासन देण्यापेक्षा की मी हे उद्योग चालू करून देईन, मी असं करेन, बचत गटच्या गोष्टी आहेतच, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, पण ते नंतर आपण त्या विषयावर काम करणारच आहे. पण मोबाईलवर आपण काय बिझनेस देऊ शकतो? ऑनलाईन आहे, वर्क फ्रॉम होम आहे, तुमचं शिक्षण किती आहे, त्या शिक्षणाच्या हिशोबाने आपण त्यांना काय माध्यम, एक प्लॅटफॉर्म मिळवून देऊ शकतो, ट्रेनिंग देऊ शकतो. अशा बऱ्याच गोष्टी आहेत. मशीन ट्रेनिंग्स आहेत. आपला MIDC आता जर तुम्ही बघितलं की आपल्या छत्रपती शिवेंद्रराजे भोसलेंनी IT पार्कचं इथे एक मोठं हे केलंय. जे सातारा पेन्शनच गाव होतं, जी मुलं मुली आपले बाहेर जात होते रोजगार निमित्त, आज ती मुलं पण साताऱ्यात येणार, त्यांना एवढा मोठा प्लॅटफॉर्म मिळतो. हे कशामुळे मिळतोय? सरकार आपली सत्तेत आहे म्हणूनच मिळतोय. त्याच्यामुळे अशा बऱ्याच गोष्टी जे त्यांच्यासाठी आम्ही नक्की करणार. 5 वर्ष कालावधी आहे आपल्याकडे, थोडा नाही. त्याच्यामुळे टप्प्याटप्प्याने एका एक विषयावर आम्ही नक्कीच काम करणार आहे. आता ह्या निवडणुकीच्या माध्यमातून आम्ही लोकांशी बोलतोय, का लोकांनी तुम्हाला मतदान का करावं? का? हे बघा, जसं मी आता जितकं तुम्ही माझं आतापर्यंत बोलणं ऐकलंय ते तर त्यांना विश्वास झालेलाच असेल. आणि मी साताऱ्यात भरपूर काम केलेलं आहे. 15 वर्ष साताऱ्यात असताना मी लग्न करून ह्याच घरात आली आहे आणि सून म्हणून आली आहे. आणि सुनेला बाहेरची म्हणणं किंवा हे असणं, ही संस्कृती मला नाही वाटत आपल्या महाराष्ट्राची आहे. त्याच्यामुळे मी तितकीच आपली आहे जेवढी बाकी सगळ्यांची. तर हेच आपलेपणाने मला काम करायचं आहे. इथले जे माझे प्रभागाचे लोक आहेत, जे ऑलरेडी या ग्रामपंचायतच्या ह्याच्यामध्ये सिस्टममध्ये काम करत होते आणि ते एक्सपिरियन्स लोक आहेत, खूप त्यांना नॉलेज आहे, अभ्यासू लोक आहेत, आणि त्यांचा मी सल्ला घेऊन, त्यांचं मार्गदर्शन घेऊन, युवक युवतींना त्यांना इन्व्हॉल्व करून सगळ्यांना एकत्र घेऊन जे टीमवर्क करायची माझी एक निश्चय आहे किंवा माझं जो विजन आहे. कारण की बघा, आज पेपर छापून मतदान मागणं ते खूप सोपं आहे, वचननामा देणं, अशा बऱ्याच गोष्टी प्रॉमिसिंग असतात, पण ते खरंच करून आणणं हे खूप मोठी गोष्ट आहे. ते जास्त महत्वाचं आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की माझी ताकदच माझी माणसं आहेत आणि ह्या सगळ्या माणसांना घेऊन मी एकत्रित काम करते. तर माझं हेच असेल बोलणं की खूप लोकांचा आशीर्वाद आहे, खूप लोकांसाठी खूप माध्यमातून काम केलेलं आहे मी. आणि एवढ्या लोकांनी, जसं मी सांगितलं की माझं अजून नाव
450 लोकांचं जेव्हा नाव आलं आणि एवढ्यामध्ये जर आम्हाला 50 लोकांना उमेदवारी दिली असेल तर नक्कीच आमच्यामध्ये काहीतरी कॅलिबर गुण असतील. आणि दुसरा विषय असा पण आहे की ज्या दिवशी माझं नाव अनाऊन्स झालं, मला वाटतं तुम्ही जर माझं फेसबुक किंवा सोशल मीडिया चेक केलं तर अख्ख्या सातारकरांनी आणि बाहेर पण, मी महाराष्ट्र ह्युमन राईट्सचं 8 वर्ष काम केले, 22 जिल्ह्यात फिरून काम केले. त्याच्यामुळे सगळ्या लोकांनी माझं काय म्हणतात इलेक्शन आहे ती हातात, डोक्यात, मनात सगळीकडे घेतले. सो हे रुजवायला मला जास्त, एकदा मी त्या लोकांपर्यंत पोहोचले, घरात पोहोचले, तर मनात पोहोचायला मला वेळ लागणार. नक्कीच ताई, तुम्हाला आमच्या शुभेच्छा राहतील.